10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलं। मॅट्रिमोनी या लग्न जुळवण्याच्या साईटवर उच्च शिक्षित आणि जास्त मोठा पगार असणाऱ्या महिलांना तो लक्ष्य करत असे। आपण इंजिनियर आहोत, शास्त्रज्ञ आहोत अशा वाटेल त्या वदंता करून थापा मारून त्यानं स्वतःची वेगळी 12 प्रोफाइल्स बनवली, तरुणींना जाळ्यात ओढलं। शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी, बँक अधिकारी असे वेगवेगळी रूपं तो घेऊन कामावर असल्याचं सांगत होता आणि उच्च राहणीमान ठेवून लग्न करायचं आहे असं सांगून तरुणींबरोबर लगट करायचा। त्याचबरोबर अनेक मुलींकडून त्यानं पैसे सुद्धा उकळल्याचं समोर येत आहे। शिल्पा नरोडे आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती देतात। शिल्पा, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर नाशिकच्या अशोक खरातने भोंदूबाबाचा मुखवटा ओढवून जशी महिलांची फसवणूक केली, अगदी तशाच प्रकारची फसवणूक नवी मुंबई शहरामध्ये देखील झाल्याचं पाहायला मिळते। आदर्श म्हात्रे हा जो तरुण आहे त्याने बनावट शास्त्रज्ञ असल्याचं सांगून अनेक डझनभर महिलांची लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरातून उघडकीस आलेली आहे आणि जो हा आरोपी आहे त्याला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र हा जो आदर्श म्हात्रे आहे त्याच्या नावाप्रमाणे नसून तो 10वी पास झालेला आहे आणि त्याने विशेष म्हणजे विविध सोशल मीडियाची आयडी असतील किंवा लग्नाची संकेतस्थळ जे आहे त्यावरून त्याने स्वतःच्या नावाची 12 बनावट प्रोफाईल आयडी बनवली होती आणि ती प्रोफाईल आयडी बनवून त्याने विशेष म्हणजे 30 वर्षाच्या पुढच्या ज्या महिला आहेत त्या महिलांची त्याने फसवणूक केल्याचं उघडकीस आलेलं आहे। ज्या महिलांना जास्त पगार आहे किंवा महिन्याचं पॅकेज मोठं आहे अशा महिलांशी तो संपर्क करायचा, त्या महिलांना लग्नाचं आमिष दाखवायचा, त्यांची आर्थिक फसवणूक करायचा, लैंगिक शोषण देखील त्याने केलेलं आहे आणि हा प्रकार नवी मुंबई शहरामध्ये उघडकीस आलेला आहे। एकीकडे नाशिकच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलेलं पाहायला मिळतंय आणि त्यातच आता नवी मुंबई शहरातलं हे आदर्श म्हात्रेचं प्रकरण समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे याने 12 स्वतःच्या नावाच्या वेगवेगळ्या आयडी बनवलेल्या आहे आणि प्रत्येक महिलेकडून 25 ते 30 लाखापेक्षा जास्त त्याने पैसे उकळलेले आहेत।